नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर प्रेरणा कॉर्नरवर मी तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी माझा पहिलाच व्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे. तर प्लीज व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्लॉगला स्टार्ट करूया. ही सगळे भांडे पडले आहेत कारण सगळे आता ज्याच्या त्याच्या कामावर गेलेत. हे हॉस्पिटलला गेले, आई पण शेतात गेल्या आहेत. तर त्यांचा पण डब्बा बनवून दिला, यांचा नाश्ता आणि चहा पाणी सगळेच भांडी जमा होतात सकाळ सकाळ. आणि ती लगेच घासायला असा वेळ मिळत नाही कारण काही ना काही काम चालू असतं. तर माझे कपडे धुतले गेलेत, मी कपडे धुवून आली मग भांडी घासायला सुरुवात केली. तर पटापट आता सगळं काही आवरून घेते कारण 2 वाजता माझी एक्झाम आहे, त्यामुळे मला फास्ट आवरावं लागणार आहे सगळं. तर हीच अशी रोजची कामं असतात आणि सकाळचा स्वयंपाक वगैरे तर मी काही दाखवला नाही कारण सकाळी गडबड जास्त असते त्यामुळे. तर दळण संपलं आहे घरातलं, त्यामुळे दळणही करायचं आहे आणि दळून आणावं लागेल. तर आता मी ते दळण करून घेते. अजून तशी बरीच कामं पडली आहेत पण बघू हळूहळू कसं काय काय होतं. तर आत्ताच माझी सगळी कामं आवरून झालेली आहेत आणि ब्लॉग संपवला होता मी सकाळी 12 वाजता आणि त्यानंतर माझी एक्झाम होती, त्यामुळे ब्लॉग पुढे कंटिन्यू नाही करू शकले. त्यामुळे मी आता इव्हिनिंगपासून ब्लॉग कंटिन्यू करते. तर आत्ता वाजलेत सायंकाळचे 5:30. आता आई येतील 6 वाजेपर्यंत. आई येतील, काहीतरी भाजी घेऊन येतील. तोपर्यंत मी भाकरी करून घेते. चला. तर मी भाकरी करत होते तोपर्यंत आई आल्या आणि मस्त अशी हिरवीगार शेपू पालकची भाजी घेऊन आल्या. मग आता पटापट भाकरी करून घेते, त्यानंतर भाजी मी कशी करते हे तुमच्याशी शेअर करते. चला. तर आता मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात तेल तापलेलं आहे. तर आता मी त्यात लसूण घातला आहे. लसूण घातल्यानंतर आता मी यात जिरं घालणार आहे. ते व्यवस्थित तडतडू द्यायचं. लसूणही व्यवस्थित ब्राउनिश होऊ द्यायचा, त्याचा कच्चापणा जाईपर्यंत. त्यानंतर मी त्यात हिंग घातली. ही हिरवी मिरचीची पेस्ट केली मी कारण मला ते मिरचीचे तुकडे आवडत नाहीत आता खाली, त्यासाठी व्यवस्थित चालवून घेणार आहे. आता ही जी हिरवी
मिरची व्यवस्थित झालेली आहे परतून. तर आता यांचा कच्चापणा पूर्णपणे गेला आहे. तर आता मी ही धुवून चिरलेली भाजी यात घालणार आहे. व्यवस्थित परतून घ्यायची आहे भाजी. आता ही मठाची डाळ जी मी भिजवलेली होती ती घालते आहे मी या भाजीत. मीठ मी अजून टाकलं नाही, कारण भाजी जेव्हा पहिल्यांदा टाकतो ना तेव्हा ती खूप जास्त दिसते आणि थोडी वाफवली ना तर ती कमी होते. त्यामुळे मीठ कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे मी मीठ नंतर टाकते. तर आता मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेईन. वाफ काढून घेतली आहे मी भाजीची. त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेतलं आहे. आता या स्टेपला मी यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. भाजी खूप जास्त टेस्टी झाली होती. व्यवस्थित परतून घेऊया. आता मी फक्त 2 ते 3 मिनटं गॅस चालू ठेवेन. त्यानंतर भाजी झालेली आहे आपली. हाय, तर आत्ता वाजलेत रात्रीचे 9:45. तर आत्ता मी व्हिडिओला एंड करते. सगळी कामं आवरून झाली आहेत. तर आई झोपल्या आहेत, हे जरा वेळ फिरायला गेलेत. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर माझ्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. बाय.